नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहा. पुढीलपैकी ह्रस्व स्वर कोणता नाही? त्या खालील प्रश्न पहा. पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा. तसेच अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रश्न स्वर या वर्णमालेतील प्रकारावर विचारले जातात. तर उच्चाराला लागणाऱ्या वेळेनुसार स्वरांचे दोन प्रकार पडतात, ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर. ते आज आपण अभ्यासणार आहोत. तसेच स्वरांच्या जातीनुसार दोन प्रकार पडतात, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. तर ह्या स्वरांच्या प्रकारांचा आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. हे आहेत 14 स्वर. आता यापैकी ह्रस्व स्वर कोणते? तर उच्चाराला लागणाऱ्या वेळेनुसार ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर असे स्वरांचे दोन प्रकार पडतात. तर पहा, खूप कमी वेळ म्हणजे चुटकी वाजवण्याइतका उच्चाराला वेळ लागतो, त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात. ते आहेत अ, इ, उ, ऋ, ऋ आणि ॲ. तर दीर्घ स्वर म्हणजे यांचा उच्चार लांबट होतो, त्यांना काय लागतो? वेळ लागतो उच्चारताना. उदाहरणार्थ आ, इ, उ, ए, ऐ, ओ, ऑ आणि औ. हे काय आहेत? दीर्घ स्वर आहेत. नेक्स्ट आपण पाहूया संयुक्त स्वर. तर ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत. कारण पहा, ए, ऐ, ओ, औ यामध्ये काय झालेलं आहे? प्रत्येक स्वरात दोन स्वरांचा संयोग झालेला असतो, म्हणून ह्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. म्हणजे पहा, ए बनण्यासाठी अ मध्ये ह्रस्व ई किंवा दीर्घ ई मिळून ए बनते आणि ऐ बनताना काय होतं? अ मध्ये ए मिळवून ऐ बनते. तर पहा, या ठिकाणी अ मध्ये ह्रस्व उ किंवा दीर्घ उ मिळून ओ बनतो आणि आ मध्ये ह्रस्व उ किंवा दीर्घ उ मिळून औ बनतो. तर या ठिकाणी पहा, अ मध्ये ह्याचप्रमाणे ई, ह्रस्व ई किंवा दीर्घ ई मिळूनच काय बनते? ऐ. म्हणताना पहा, ऐ, ईचा इथं उच्चार येतो पहा. त्यामुळे ऐमध्ये कशाचा संयोग असतो? अ आणि ई. मग ती ह्रस्व असो किंवा दीर्घ. अशा प्रकारे हे संयुक्त स्वर 4 आहेत, ए, ऐ, ओ, औ. नेक्स्ट आपण पाहूया सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. तर हे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर हे स्वरांच्या जातीनुसार स्वरांच्या जोड्यांचे प्रकार आहेत. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ अ, आ, इ, ई, उ, ऊ ह्या सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. तर विजातीय स्वर म्हणजे काय? तर भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ ही जोडी पहा, अ, ई, उ, अ, ए, उ, ए, ई, ए. तर यांना काय म्हणायचे? विजातीय स्वर. क्वेश्चन पहा, पुढीलपैकी अर्धस्वर कोणता? तर अर्धस्वर ह्याच्यातील र आहे, ते आपण का ते पाहू. तर य, र, ल, व या वर्णांना अर्धस्वर असे म्हणतात, कारण य, र, ल, व या व्यंजनांची उच्चारस्थाने ई, ऋ, ऋ, उ या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच होत असतात, म्हणूनच त्यांना अर्धस्वर म्हणतात. त्यामुळेच तिथं पर्याय क्रमांक 2 र आलं होतं, कारण हे जे चार वर्ण आहेत, य, र, ल, व म्हणजेच काय, हे व्यंजने आहेत, ह्यांना काय म्हटलं जातं? अर्धस्वर असं म्हटलं जातं. तसेच ह्यांना आणखीन एक नाव आहे अंत्यस्थ. तर अंत्यस्थ का म्हटलं जातं? कारण स्पर्श व्यंजने व उष्मे यांच्यामध्ये हे अर्धस्वर येतात. कुठले? य, र, ल, व. म्हणून यांना अंत्यस्थ असे देखील म्हटले जाते. अशा प्रकारे आज आपण उच्चाराला लागणाऱ्या वेळेनुसार दोन प्रकार पाहिले, ह्रस्व व दीर्घ. त्यानंतर
संयुक्त स्वर म्हणजे काय ते पण पाहिलं. त्यानंतर पहा सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. तर काय म्हटलेलं आहे की जातीनुसार हे दोन प्रकार स्वरांचे पडतात, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. त्यानंतर आपण अभ्यासलो अर्ध स्वर. तर समजा तुम्हाला विचारले की उच्चाराला लागणाऱ्या वेळेनुसार स्वरांचे किती प्रकार पडतात, तर 2 ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. आणि जर का विचारले स्वरांच्या जातीनुसार किती प्रकार पडतात, तर 2 सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. अशा प्रकारे आज आपण स्वरांची सखोल माहिती पाहिली आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर का चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मागील व्हिडिओमध्ये वर्णमाला भाग 1 व वर्णमाला भाग 2 मध्ये मी तुम्हाला संपूर्ण वर्णमाला आणि व्यंजनांची माहिती दिलेली आहे. पुढील भागात आपण व्यंजने आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत. थँक्यू.